आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे, झाले चांदणी। स्वागतं सुस्वागतं हो थोर आले पाहुणे, स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे। त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो, त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो, सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे, स्वागतं सुस्वागतं, स्वागतं सुस्वागतं हो देव आले पाहुणे, स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे। आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणी। गीत आमुचे आकाशाचे, गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे जनावनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे, गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे जनावराचे, गीत आमुचे जागराचे।
वाऱ्यातही मराठीचे दिवे लख घरोघर. संत महंतांचे विरागी गीत आमुचे वादळाचे इतिहासाचे जनावराचे गीत आमुचे जागराचे. तंतु तंतु संघर्षाचा पैठणीत भिनलेला. नक्षीतच पक्षी पक्षी विजयाचा विरलेला. सोन पहाट उदयाचे गीत आमुचे उजेडाचे इतिहासाचे जनावराचे गीत आमुचे जागराचे. संस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव आज मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्व परिसर धाराशिव येथील शिक्षणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख माननीय डॉक्टर मनीषा असोरे मॅडम, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मराठवाडा विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर जयसिंगराव देशमुख, मॅडम, मला सांगायला आवडेल की आमचं हे जे कॉलेज आहे हे कॉलेज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 साली झाली. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची स्थापना 1959 झाली आणि आपल्या या बीएड कॉलेजची स्थापना 1960 साली झाली. 1960-1961 साली बीएडची पहिली बॅच बाहेर पडली आणि आज या कॉलेजचं वय आहे 64 वर्ष. उस्मानाबाद जिल्ह्यातलंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व बीएड कॉलेजेस पेक्षा हे सगळ्यात जुनं अनुदानित कॉलेज आहे. डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना 1954 साली केली आणि या मराठवाड्यामध्ये एक पहिलं बीएड कॉलेज सुरू झालं. आमच्या संस्थेला स्वतःची प्रार्थना आहे ती बापूजींनी दिली. संस्थेला एक ब्रीद आहे, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, हे बापूजींनी तयार केलं आणि या संस्थेला संस्थेची स्वतंत्र एक घटना आहे आणि त्या घटनेनुसार या संस्थेचा कारभार चालतो आणि संस्था खूप मोठी आहे. रयत शिक्षण संस्थेखालोखाल आपल्या संस्थेचा नंबर लागतो आणि या संस्थेचा कारभार सुटसुटीत व्हावा म्हणून संस्थेनं 6 विभाग पाडलेले आहेत आणि त्यातला एक विभाग मराठवाडा विभाग आणि त्या मराठवाडा विभागाचे प्रमुख आज आपले अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले. म्हणजे आपल्या स्टेजवर आज 2 विभाग प्रमुख आहेत. मॅडम शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि सर
मराठवाडा विभागाच्या संस्थेचा डोलारा खूप मोठा आणि नाव होतं त्या कॉलेज ऑफ एज्युकेशन उस्मानाबाद असो. 2020 साली नामविस्तार झाला आणि आपल्या संस्थेला संस्थानातांचं नाव दिलेलं श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव असा नामविस्तार झाला. 2023 साली या उस्मानाबाद शहराचं नाव बदललं आणि ते धाराशिव झालं आणि 2023 साली औरंगाबादचं सुद्धा नाव बदललं ते छत्रपती संभाजीनगर असं झालं. 2015 पासून डीएड हा कोर्स 2 वर्षाचा झाला म्हणजे 15ची बॅच 17ला लागायला पडली. 2015-17 2016-18 असं शैक्षणिक वर्ष चालू झालं आणि आपल्या या महाविद्यालयाला आज कालावधीत 13 प्राचार्य लागले म्हणजे 13 प्राचार्यांनी आज कालावधीत या कॉलेजच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. 14वा प्रभारी प्राचार्य म्हणून माझं नाव नोंदलं गेलेलं आहे आणि मला आज खूप आनंद वाटतो की कुणालाही जास्त फोन न करता नुसत्या मेसेजवर आणि कॉलेजच्या प्रेमापोटी आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. विद्यापीठानं 2 वर्ष झालं हा उपक्रम लागू केलेला आहे की विद्यापीठाचं सुद्धा कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. विद्यापीठाच्या अंडर 4 जिल्हे आहेत धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर आणि विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजची संख्या लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठात जाऊन आपली पदवी प्राप्त करता येत नाही म्हणून विद्यापीठाने हा निर्णय घेतला की प्रत्येक कॉलेजवरती हा कार्यक्रम आयोजित करायचा आणि पदवी प्रदान करायची. हे 2रं वर्ष आहे आपलं. आपण 2ऱ्यांदा पदवी प्रदान करतो म्हणून या पदवीदान समारंभास आपलं मनापासून मी स्वागत करतो. आज आपल्याला पदवी प्रदान केली जाईल. साधारणपणे प्रोटोकॉलनुसार हा कार्यक्रम चालेल. पाहुण्यांचं भाषण होईल, अध्यक्षांचं भाषण होईल, त्यानंतर तुम्हाला पदवीदान केली जाईल. राष्ट्रगीत होईल आपल्यानंतर त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. साधारणपणे असा या कार्यक्रमाचा विकास होता आहे. तुम्ही आलात छानच झालं. तुम्ही जर तुमच्या पालकांना जर घेऊन आला असता आणि तशी सूचना दिली नव्हती पण पालकाला जर घेऊन आला असता तर त्यांना सुद्धा हा सोहळा याची देही याची डोळा बघायला मिळाला असता. आपल्या बाळाला कशी पदवी दिली जाते हा एक नजारा त्यांना बघायला मिळाला असता. पण असो तुम्हाला तरी हा सोहळा पाहायला मिळतो ही सुद्धा काही कमी गोष्ट नाही. म्हणून पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो, मान्यवरांचं स्वागत करतो आणि वास्तविक मी इथंच थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्व भारतीय संविधानाचे सुरू झाले जसं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं नाव या इथल्या एका महाविद्यालयाला आहे, या परिसराला आहे. त्यांनाही मी अभिवादन करते. ज्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने ही संस्था सुरू झाली ते याचे संस्थापक मंचावर उपस्थित असलेले रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वामी विवेकानंद संस्थेच्या मराठवाडा विभागाचे विभाग प्रमुख असलेले, तसंच त्यांची अजून एक ओळख माझ्यासाठी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिवचे ते माजी संचालकही होते असे प्राचार्य देशमुख सर. आपल्या महाविद्यालयाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कांबळे सर, इथल्या या पदवीदान समारंभ आणि तुमच्या प्रवेश प्रक्रियेचे मुख्य असलेले डॉक्टर मस्के सर,
उपस्थितांपैकी डॉक्टर A.T. पाटील सर, निर्मळे सर, गायकवाड सर. ऍक्च्युली गायकवाड सर म्हणतानाही मला अभिमान वाटतो, कारण ते विभागाचेच विद्यार्थी आहेत. एकूणच या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व उपस्थित असलेले ज्यांना पदवी मिळणार आहे ते सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, तसेच सध्या शिकत असलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपण इथे पदवीदान हा सोहळा अनुभवत असताना तुम्हाला थोडं मागं वळून पाहायला होईल की मागील 2 वर्ष जेव्हा आपण बीएडला होतो आपण काय केलेलं आहे. आता इथे बीएडला जे आता पदवी घ्यायला आलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये एकूण 5 विद्यार्थी सध्या माझ्याकडे प्रवेशित आहेत. माझ्या विभागात EMEDला त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. 5 ते 6 विद्यार्थी इथे. म्हणजे तुम्ही वारसा काय घेऊन जाता हा खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या संस्थेला स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा आहे अशा संस्थेतून, त्यातही बापूजी साळुंखे आणि संस्था माता साळुंखे देवी यांच्या प्रेरणेतून तुम्ही इथपर्यंत येत आहे, तर तुम्ही यांची जीवन चरित्र वाचली आहेत का? इथून तुम्हाला यांच्या विचारांचं पायीक होऊन जायचं आहे. तुम्ही ज्या ज्या शाळेतून आतापर्यंत शिकलात त्या शाळेला कुणाचं नाव होतं, तर प्रत्येकाकडून ज्ञानकण जर गोळा करत गेला असाल तुम्ही प्रत्येक डिग्री घेताना, प्रत्येक शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर, 10वी असेल, 12वी असेल, पदवी असेल, पदव्युत्तर आहे, आता ही पदव्युत्तर पदवी तुम्ही घेताय आणि एक शिक्षक होताय. तुम्ही एक शिक्षक होण्यासाठी अनेक पायऱ्या सोडून इथपर्यंत आला. काही विद्यार्थी आता शिक्षक प्राध्यापक होणार आहेत, शिक्षण तज्ञ होणार आहेत, जे माझ्या विभागामध्ये आलेले आहेत EMED करण्यासाठी. बीएड नंतर काय हा जेव्हा तुम्हाला प्रश्न असतो, बीएडची पदवी मिळवली तर तुमची एक जबाबदारी वाढली. एवढं तुम्ही आता फक्त विद्यार्थी राहिला नाही तर एक शिक्षक झालात, शिक्षक होण्यासाठी पात्र झालात. बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हटलं जातं, बरोबर. शिक्षणशास्त्र पदवी ही तुम्हाला मिळालेली आहे. मग शिक्षण शास्त्रामध्ये तुम्ही जी काही शास्त्र शिकलात, अध्यापनाची असतील, मग ती तुमच्या सादरीकरणाची असतील, ती सगळी तुम्ही अंगीकारली आहेत का? तुम्हाला तिथं बोलण्याचं बळ तुमच्यामध्ये आलंय का? खऱ्याला खरं म्हणण्याचं आणि खोट्याला खोट्या म्हणण्याचं हिंमत तुमच्यामध्ये एक शिक्षक म्हणून आहे का? तुमच्या त्या डिग्रीला मॉनिटाईज तुम्हाला करता येतं का? मॉनिटाईज करणं म्हणजे काय? हा शब्द आता परवलीचा शब्द झालेला आहे. आपल्याला बरेचसे बाहेर ज्यांचं बीएड झालेलं नाहीये, ज्यांना सादरीकरणाची कौशल्य येत नाही, असे काही लोक YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शिकवतात की शिकवायचं कसं. अरे ते तर तुम्ही शिकलाय, त्याचीच तर तुम्हाला पदवी मिळालीये. मग तुम्ही दुसऱ्यांकडून काय शिकणार आहात? तुम्ही आता सांगायला पाहिजे की शिकवायचं कसं, उभं कसं राहायचे, बोलायचं कसं, एकमेकांशी एकूणच बॉडी लँग्वेज पासून तर तुमच्या एंट्री पासून कसं. तुम्हाला सज्जता प्रवर्तन हे कौशल्य होतं बीएड मध्ये. मग ते सज्जता प्रवर्तन म्हणजे काय? तर तुम्ही वर्गामध्ये एंटर करत असताना कशी एंट्री घेतली पाहिजे. शिक्षक म्हणून एंट्री हिरोसारखी नाही घेता येत, खरं तर घ्यायला पाहिजे तशी, पण कधी कधी विद्यार्थ्यांना सरप्राईज करायला, परंतु तशी एंट्री आणि एक्झिट याच्यामधलं जे बिहेवियर आहे, एकूण वर्गांतर अंतरक्रिया आहेत वर्गांतरातल्या, परत तुमचं विद्यार्थ्यांशी संबंध आहे, तर या सगळ्या भूमिका पार पडत असताना एका शिक्षकाला काय काय करावं लागतं हे जर तुम्हाला समजलं असेल, हे जर उमजलं असेल, तुम्ही जी पदवी घेत आहे त्याचं मोल तुम्हाला कळेल. पदवी घेत असताना तुम्ही हेही पहा की आपल्याला किती संधी आहे. फक्त संधी मग नोकरीच्याच आहेत का? नाही, तुम्हाला तुमच्या पदवीचं मॉनिटायझेशन करता आलं पाहिजे. युट्यूबच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेल, मूक्स असतील, ऑनलाईन कोर्सेस असतील, ई कंटेंट डेव्हलप असेल, ई बुक डेव्हलपमेंट असेल, अनेक संधी
तुम्हाला बीएड केल्यानंतर प्राप्त होतात, परंतु त्या एक्सप्लोअर कराव्या लागतात आणि त्या एक्सप्लोअर करण्यासाठीची कौशल्य माझ्यात आहेत का हे तुम्ही आता पडताळून पाहणं गरजेचं आहे. फक्त डिग्रीचा कागद हाती आला म्हणजे तुम्ही एबल झालात असं नाही. त्या डिग्रीचा उपयोग करून तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य घडवायचंय आणि एक शिक्षक म्हणून भविष्य घडवत असताना ते चांगल्यात चांगलं कसं करता येईल. मग याच्यासाठी तुम्हाला जी तत्व बाळगावी लागतील तर ती तत्व काय काय असतील. कारण शिक्षक हा नेहमी चिर तरुण असतो विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श असतो. मग एक चिर तरुण असतानाची तारुण्याचे 3 प्रकार असतात. कोणकोणते 3 प्रकार आहेत तर तेजस्विता, तत्परता आणि तादात. हे 3 शब्द तुम्हाला अंगीकारावे लागतील आणि एक शिक्षक म्हणून घडत असताना, शिक्षक म्हणून चिर तरुण राहताना हे 3 शब्दांना फॉलो करावं लागेल. काय म्हणते तेजस्विता? तुमच्या ज्ञानाचं तेज एवढं असलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना उत्तरं देता आली पाहिजे. कुठलाही विद्यार्थी असो त्याने ज्ञानाचे कुठलेही स्रोत वापरो, मला त्या विद्यार्थ्याला उत्तर देता आलं पाहिजे. किमान उत्तर नाही देता आलं तरी मला त्याच्या ज्ञानाचा सुद्धा मला फायदा झाला पाहिजे. ज्ञानाची देवाणघेवाण मला त्याच्यासोबत त्या पद्धतीनं करता आली पाहिजे. या अर्थानं तेजस्विता असली पाहिजे. तत्परता काय आहे? तत्पर असलं पाहिजे. आजकालचा तरुण बघितलं की सगळेजण म्हणतात, अरे बाबा तुझ्यापेक्षा ते काय तुझ्यापेक्षा आम्ही लोक बरे, असं जे म्हणतात आपले आई वडील किंवा आजी आजोबा. तर का म्हणतात तर आपल्यामध्ये तो आळस दिसतोय, ती तत्परता आज दिसत नाहीये. तेजस्विता, तत्परता आणि शेवटचं तादात्म्य. जे काही कराल पूर्ण निष्ठेने करा, पूर्ण मनापासून करा आणि तुमचं जे कार्य आहे, तुमची जी भूमिका आहे त्याच तत्परतेनं, तेजस्वितेनं आणि तादात्म्याने पार पाडा. तेव्हा कुठे तुमच्या डिग्रीचं मोल, तुमच्या पदवीचं मोल तुम्हाला कळेल. तुमची पदवी इतरांना कळेल की तुम्ही तेवढे शिक्षित आहात. केवळ लिटरेट होणं आणि सुशिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं अशी वेगवेगळ्या भूमिका असतात. ह्या भूमिका तुम्हाला तिथं पार पाडायच्या आहेत. एक शिक्षक म्हणून पार पाडायच्या आहेत. एक शिक्षक म्हणून भूमिका पार पाडत असताना अनेक कामगिरी आहेत, अनेक क्षेत्र तुम्हाला आता खुली आहेत. त्यातल्या काही क्षेत्रांचा इथे उल्लेख केलाय. जसं ऑनलाईन कोर्सेस आहेत ज्यांना मूक म्हटलं जातं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म उडेमी नावाची वेबसाईट आहे जिथे तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. शालेय कंटेंट जो आहे, शालेय आशय तयार करण्यासाठी तुमचं तत्परता आणि जर तुम्हाला ही कंटेंट डेव्हलप करता येत असेल, कम्युनिकेशन चांगलं असेल, मग कुठल्याही असोबर भाषेत, असं नाहीये की फक्त इंग्लिशमध्येच ई कंटेंट तयार करता येते. ई कंटेंट आता तर सगळ्या लेवल पासून म्हणजे केजी पासून पीजी पर्यंतचा ई कंटेंट नवीन एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये असं सांगितलंय की सगळा कंटेंट, मग इंजिनिअरिंग असू द्या का मेडिकल क्षेत्र असू द्या, तिथल्या सगळ्या डिग्री सुद्धा आता मराठीमध्ये होऊ घातलेल्या आहेत. महास्वयं नावाचं पोर्टल येत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही स्वतःचा ई कंटेंट तुम्हाला तयार करून देता येतो किंवा पूर्वी असलेला कंटेंट तुम्हाला ट्रान्सलेट म्हणून काम करता येतं. फ्रीलान्सर एज्युकेटर म्हणून तुम्हाला काम करता येतं. काउन्सिलिंगचं क्षेत्र तुमच्यासाठी खूप नव्याने खुलं झालंय, त्याची तर इतक्या व्हरायटी आहेत. एज्युकेशनल काउन्सिलिंग हा भाग आहे, करिअर काउन्सिलिंग हा एक भाग आहे, पर्सनल काउन्सिलिंग हा एक भाग आहे, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हा एक भाग आहे. काउन्सिलिंगचा एखादा छोटासा कोर्स तुम्ही अजून ऍड केलाय स्वतःमध्ये, ती स्किल्स जर ऍड केली तर एक शिक्षक म्हणून काम करता करता ऍज अ फ्रीलान्सर काउन्सिलर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करता येतं आणि त्याचे बेनिफिट्स, मॉनिटायझेबल बेनिफिट्स आहेत. ते तुम्हाला कुठं घेऊन जाईल ही आजची पदवी म्हणजे बीएडची पदवी फक्त तुम्हाला शिक्षक बनवत नाही, कंटेंट क्रिएटर बनवते, काउन्सिलर बनवते. ती एकदम वर्सटाईल डिग्री आहे आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा मी स्वागत करते अजून एका नवीन क्षेत्रात जिथं शिक्षक प्राध्यापक होता येतं. अजून थोड्या वरच्या लेवलला तुम्हाला जाता येतं. एमएड साठी तुम्हाला ऍडमिशन पण घेता येतं, पण एमएडची सीईटी द्यावी लागेल अर्थातच. अशीच नवीन नवीन क्षेत्र तुम्ही शोधा आणि तुमच्या बीएडच्या पदवीचा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला कसा करता येईल याकडे लक्ष द्या.
किमान, कारण मला असा अभिप्रेत आहे आणि आशा देखील आहे की बीएडचा जो विद्यार्थी असतो ना, तो बाकीच्या पदवीच्या विद्यार्थ्यांसारखा नसतो. का तर त्याला एक भान असतं, एक शिक्षक म्हणून एक आदर पण असतो आणि एक जबाबदारीची जाणीव पण असते. या अर्थानं खरंच तुम्ही आज पदवी घेताय तर तसेच एक जबाबदार, जागरूक शिक्षक आणि भविष्यातले चांगले जागरूक पालक देखील बना. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माननीय देशमुख सरांचे आणि कांबळे सरांचे, मुस्के सरांचे आभारही मानते की त्यांनी मला तुमच्याशी उद्बुद्ध करण्याची ही संधी दिली त्या आणि मला इथे बोलवलं. त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांची करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उपस्थित असलेल्या आपल्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील शिक्षणशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर मनीषा असोरे मॅडम, या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रभारी प्राचार्य श्री प्रकाश कांबळे सर, परीक्षा प्रमुख संचालक यांना संबोधित होतं, प्राध्यापक डॉक्टर रफरात मस्के सर, सर्व उपस्थित माझे गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनी, जे पदवी घेणार आहेत ते पदवी धारक विद्यार्थी आणि जे चालू वर्षी त्या ठिकाणी बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपस्थित विद्यार्थी, सर्वप्रथम जे विद्यार्थी या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील आपली पदवी घेणार त्या सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी चालू वर्षी हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या ठिकाणी पदवीधारक पुढे होणार आहे त्यांनाही त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा पदवी वितरण समारंभ का घेतला जातो. सुरुवातीला लक्षात ठेवा की महाविद्यालय स्तरावरती हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो ज्याला आपण त्या ठिकाणी नेहमी कॉन्व्होकेशन प्रोग्राम, पदवीदान समारंभ म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. परंतु पदवीदान समारंभ हा असतो तो विद्यापीठाचा असतो. विद्यापीठ पदवी विद्यार्थ्यांना प्रदान करत असते म्हणून त्यांना पदवीदान समारंभ त्या ठिकाणी म्हणून ओळखला जातो. आपण जो समारंभ घेतोय तो समारंभ पदवी वाटप करणं, पदवी वितरण करणं या अर्थाला त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामुळं संलग्नित महाविद्यालयात हे जे काही त्या ठिकाणी पदवीत्तर समारंभ होत आहे त्याचं नाव, त्याचं टायटल हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. एक तर त्याला पदवीत्तर समारंभ किंवा पदवी ग्रहण समारंभ म्हणून त्या ठिकाणी लक्षात. आणि ही जी प्रथा आहे ही मागच्या 5 वर्षापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून आणि त्या विद्यापीठांनी त्या ठिकाणी आयोजित केलेल्या संकल्पनेतून या ठिकाणी हा समारंभ संपन्न होतो. त्यावेळेस 2020-21 पदवीदान समारंभ, पदवीधर समारंभ त्या महाविद्यालयामध्ये घेण्याचं त्या ठिकाणी निश्चित झालं. त्यावेळेस त्या ठिकाणी हा पदवीधर समारंभ महाविद्यालय स्तरावरती का घ्यायचा याच्यावरती बरीचशी त्या ठिकाणी सुरुवातीला चर्चा सर्व चिकित्सक मंडळीमध्ये, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ञ असणाऱ्या लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी झाली. आणि पदवीदान समारंभ, कॉन्व्होकेशन प्रोग्राम जो विद्यापीठात होतो त्या समारंभासाठी सगळ्याच विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक पदवी घेणं, विद्यार्थी संख्येची व्याप्ती लक्षात घेता त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान करता येतं असं नाही. म्हणून काही निवडक पदव्या की ज्या विद्यापीठ स्तरावरती त्या ठिकाणी आवश्यक असतात की ज्याच्यामध्ये पीएचडीची पदवी असेल, पीजीची पदवी असेल किंवा त्या याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण जे विद्यार्थी ज्याला आपण गोल्ड मेडलिस्ट म्हणतो त्यांचा समारंभ त्या ठिकाणी घ्यायचा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची पदवी मग कुठेतरी त्या डिपार्टमेंटला वाटप केल्या जायच्या. आणि मग लोकांना किंवा विद्यार्थ्यांना वाटायचं की आपण इथं अहमदला येऊन सुद्धा
आपल्याला समर्पणपूर्वक त्या ठिकाणी पदवी मिळत नाही, ती जी त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खंत असायची ती दूर करण्यासाठी म्हणून ज्या महाविद्यालयातून तो विद्यार्थी, ज्या महाविद्यालयातून त्याने ही पदवी घेतली, त्याच महाविद्यालयामध्ये समारंभपूर्वक ती पदवी त्याला वाटप करण्यात यावी, वितरित करण्यात यावी, या उद्देशाने हे समारंभ त्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी येण्याचं निश्चित झालं. आणि त्याप्रमाणे हे समारंभ घेत असताना त्याचं पावित्र्य मात्र राखलं गेलं पाहिजे. ते एका विशिष्ट आचारसंहितेमधून, प्रोटोकॉलमधून त्या ठिकाणी समारंभ झाला पाहिजे हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन एक विशिष्ट पावित्र्यातून त्या ठिकाणी या समारंभाचं त्या ठिकाणी आयोजन संलग्नित बाजूने करावं असं विद्यापीठानं त्या ठिकाणी सूचित केलं. आणि त्याप्रमाणे मागच्या 4 वर्षापासून हे पदवी वितरण समारंभ त्या संलग्नित बाजूमध्ये संपला. परंतु सुरुवातीला 20-21 कार्यक्रम झाला, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही देता आलं नाही. मागच्या वर्षी तो समारंभ विद्यापीठातल्या पदव्या ह्या छापण्यामध्ये विलंब झाला, त्याच्यामुळे तो देता आला नाही. परंतु चालू वर्षापासून मात्र हे वितरण समारंभ त्या महाविद्यालयामध्ये घ्यावा असं विद्यापीठानं आवर्जून सांगितलं आणि त्याप्रमाणे तो समारंभ आज आपल्या ठिकाणी संपला. आणि त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की ज्यावेळेस विद्यापीठाचा पदवीधर समारंभ होतो, तो समारंभ झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संलग्नित सगळ्या महाविद्यालयांनी तो समारंभ पूर्वक विद्यार्थ्यांना पदवीचं वाटप करावं अशा प्रकारचं धोरण विद्यापीठाने ठरवलं. आणि त्याप्रमाणे मागच्या 22 फेब्रुवारीला आपल्या विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला. आपल्याला माहिती असेल की आपल्या देशाचे उपपंतप्रधान जगदीप धनखड हे त्याचे प्रमुख अतिथी होते आणि आपले सन्माननीय राज्यपाल आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये तो समारंभ दिमाखामध्ये त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये संपला. आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्यामध्ये तो कार्यक्रम त्या महाविद्यालयात घ्यावा असं त्या ठिकाणी विद्यापीठाने अपेक्षित केलं. आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा महाविद्यालयात ते कार्यक्रम घेतले. थोडंसं मागं पुढं त्या महाविद्यालयाच्या उपलब्धतेनुसार किंवा त्यांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी कधीतरी चालतात, परंतु त्या वर्षामध्ये ते समारंभ व्हावेत आणि त्या विद्यार्थ्यांना सन्मानानं त्या ठिकाणी त्यांची पदवी घेता यावी हा या पाठ्यक्रमाचा उद्देश. आणि त्याप्रमाणे हा समारंभ आज आपल्या महाविद्यालयाच्या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्याला माहिती आहे की हे महाविद्यालय एका शिक्षण तपस्व्याच्या शिक्षण संस्थेचं हे महाविद्यालय हे सुद्धा आपण लक्षात घ्या. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे की ज्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्या शिक्षण संस्थेचं हे महाविद्यालय. बापूजी हे शाळाचे शिक्षक होते. एक शिक्षक काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बापूजी म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येतं. एक प्राथमिक शाळेचा शिक्षक, माध्यमिक शाळेचा शिक्षक येऊन एक संस्था काढतो आणि त्या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, जे दीनदुबळ्यांची, कामगारांची, शेतकऱ्यांची, ज्यांना त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण देणं, बाहेर जाऊन त्या ठिकाणी घेणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्याच्या स्थानिक ठिकाणी त्याला शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी म्हणून या उद्देशाने बापूजी या शिक्षण संस्थेची उभारली. आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणा होती कर्मवीर भाऊराव पाटलांची. कर्मवीर अण्णा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर शिक्षण संस्थेचे संस्थापक, की जो माणूस काही शिकलेला नव्हता, परंतु शिक्षण नसल्यामुळे जी परवड माझी होती ती माझ्या गोरगरिबातील मुलांची, गोरगरिबाच्या कुटुंबातल्या मुलांची होऊ नये ही तळमळ लक्षात घेऊन कर्मवीर अण्णांनी पायात चप्पल न घालता आणि डोक्यावरती कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी शिरस्थान न घेता अनवाणी फिरून महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरून रयत शिक्षण संस्थेच्या शाखा काढल्या आणि सगळ्या बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम कर्मवीर. आणि तेच लक्षात घेऊन बापूजी त्याच संस्थेमध्ये सुरुवातीला शिक्षक म्हणून काम करत आणि ते शिक्षक म्हणून काम करत असताना कर्मवीर अण्णा एवढं त्या ठिकाणी फिरून काम करतात, शिक्षण प्रसाराचं काम त्या ठिकाणी करतात, आपण काय करू नये म्हणून बापूजींनी त्या संस्थेतून बाहेर पडून 1954 या संस्थेची सुरुवातीला स्थापना केली. बोटावरती मोजण्यासारख्या 2-3 शाळा सुरुवातीला सुरू केल्या आणि आज 1954 स्थापन झालेल्या या संस्थेची
आज जर संख्या 2025 ला पाहिली तर जवळपास 400 संस्कृती केंद्र या शिक्षण संस्थेची महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रसारित झालेल्या आपल्याला दिसून येतो. एवढा मोठा विस्तार एक सर्वसामान्य शिक्षक त्या ठिकाणी करू शकतो. आम्ही जवळपास आज 8 ते 10,000 गुरुदेव कार्यकर्ते या संस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतो. लाखोंशी विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञान घेण्याचं काम करत. एवढं मोठं पवित्र काम बापूजींनी केलं आणि मी तर असं म्हणेन की बापूजी या धाराशिवला आले नसते, आपल्या त्यावेळेसच्या उस्मानाबादला आले नसते आणि हे महाविद्यालय त्यावेळेस सुरू केलं नसतं तर माझ्यासाठी कितीतरी मुलं शिक्षणापासून वंचित राहिली असतील. आज जे तुमच्यापुढे मी येऊन उभा राहतो बोलतोय याची खऱ्या पाठीमाग याचं खरं श्रेय आहे ते परंतु बापूजी. त्या काळामध्ये आपला हा उस्मानाबाद अत्यंत मागास की इतर कोण येऊन राहायला सुद्धा तयार नाही आणि अशा गावामध्ये उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळं बरीचशी मुलं 10वी पर्यंत शिक्षण घेऊन आपापल्या घरी शेतीबाडी वगैरे त्या ठिकाणी करायची. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्या घरातली मुलं हैदराबादला किंवा पुण्याला जाऊन शिक्षण घेऊ शकत होती पण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना हे शक्य नव्हतं. त्याच्यामुळं 1959 ला ज्यावेळेस कुणीही पुढाकार घेतला नाही, ज्यावेळेस आपल्या विद्यापीठाची स्थापना 1958 ला झाली आणि विद्यापीठानं आवाहन केलं की ज्या शिक्षण संस्थांना महाविद्यालय उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करायच्या त्यांनी मराठवाड्यात यावं आणि तिथं आपले महाविद्यालय सुरू करावे आणि उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन विद्यापीठाकडे करण्यात आलं. त्यावेळेस आपल्या इथलं कुणीही तयार झालं नाही. बापूजी कोल्हापूरहून इथं आले आणि 58 सुरू झालेल्या विद्यापीठामध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं पहिलं महाविद्यालय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं 1959 ला बापूजींनी सुरू केलं. त्याच महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी काल माझ्याकडे जो पदवीदान समारंभ झाला रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा त्या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष त्याच महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे पहिले विद्यार्थी नानासाहेब पाटील यांचं आदराने आपण त्या ठिकाणी नाव घेतो. त्यांनी अध्यक्षस्थान त्या कार्यक्रमाचं स्वीकारलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तो समारंभ त्या ठिकाणी संपन्न झाला. ही मंडळी त्यावेळेस पासून त्यांनी सुद्धा काल उद्गार काढताना काढले की ज्यावेळेस मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेस या महाविद्यालयाची अवस्था बघितली तर कुणाचं भिंती आणि वर पत्रे अशा अवस्थेमध्ये या महाविद्यालयाची सुरुवात आर्य समाजची इमारत जी आहे तुम्ही जर कधी गेला तर ती इमारत इकडं बाजूला जे आहे स्कूलच्या समोर जिथं आर्य समाजचा त्या ठिकाणी आश्रम होता तिथं त्या ठिकाणी या महाविद्यालयाची सुरुवात झाली. अजूनही तिथे गेलं त्या भिंती बघितल्या की कशा अवस्थेमध्ये या महाविद्यालयाची सुरुवात झाली हे आपल्याला लक्षात. आणि त्या अशा अवस्थेमध्ये या महाविद्यालयाची सुरुवात झाली 1959 ला आणि नंतर लगेच पुढच्या वर्षी त्या महाविद्यालयामध्ये लागणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी त्या ठिकाणी एक महाविद्यालय त्या ठिकाणी असावं म्हणून बापूजींनी पहिलं आपलं शिक्षणशास्त्र महाविद्यालय 1907 ला या महाविद्यालयाच्या रूपाने त्या ठिकाणी सुरू. तोपर्यंत या संस्थेमध्ये उच्च शिक्षणाच्या सोयी मॅडम नव्हत्या. हायस्कूल पर्यंत त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार होता परंतु पहिलं महाविद्यालय उच्च शिक्षणाचं पहिलं महाविद्यालय संस्थेचं जे असेल हे रामकृष्ण परमहंस आणि पहिलं शिक्षणशास्त्र महाविद्यालय जे असेल हे आपलं शिक्षणशास्त्र महाविद्यालय ज्याला BEd कॉलेज म्हणून पूर्वी ओळखलं जायचं. आणि मागच्या काही कालावधीमध्ये मागच्या 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस इथं प्राध्यापक डॉक्टर सुरभा देशमुख प्राचार्य होत्या त्याही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि त्यांची तळमळ लक्षात घेऊन त्यावेळेस मग संस्थेकडे पाठपुरावा विद्यापीठाकडे शासनाकडे पाठपुरावा करून या महाविद्यालयाचा नामविस्तार आपण केला आणि श्रीमती सुशीला देवी साळुंखे ज्या बापूजींच्या पत्नी आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या महाविद्यालयाचं नाव श्रीमती सुशीला देवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन असं करण्यात आलं. आणि बापूजींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपल्या परिसरामध्ये असलेलं जे विधी महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचं नाव डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेज लॉ कॉलेज विधी महाविद्यालय अशा प्रकारचं त्या ठिकाणी नामविस्तार केला. आणि या उस्मानाबादकरांनी
म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी या परिसरामध्ये जे शिकून मोठे झाले त्यांनी कुठंतरी बापूजींच्या आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हे संस्था त्या ठिकाणी केले आणि अशा या संस्थेमध्ये तुम्ही आज त्या ठिकाणी विद्यार्थी ज्ञान घेताय. हे घेत असताना लक्षात ठेवायचं की या संस्थेची जी विचारधारा ही अत्यंत महत्वाची आहे. ती लक्षात घेऊन आपण आपले पुढचे वाटचाल करायचं, पुढच्या आयुष्यामध्ये आपण त्या पद्धतीने जगायचं. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण दिवसा हे ब्रीद वाक्य एवढं मोठं आहे आणि इतकं महत्वाचं आहे की ज्ञान घेण्यासाठी पदवी घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो. विज्ञानाचे नवीन नवीन संशोधनाचे धडे घ्यायचे पण हे सगळं करत असताना जो आपला मूळ संस्कार आहे तो संस्कारही आपण कुठं विसरता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ते बापूजींना अपेक्षित. माझा किती विद्यार्थी मोठा झाला, कुठल्याही मोठ्या पदावरती गेला तरी त्यांनी जो त्या ठिकाणी संस्कार आहे की आईला आई म्हणणार, बापाला बाप म्हणणार आणि शिक्षकाला गुरुजी म्हणणार, हा जो संस्कार आहे तो संस्कार त्या ठिकाणी म्हणजे किती आपण मोठं झालो तरी कृतज्ञतेची भावना त्याची शिकवण त्या संस्थेमधून आपल्याला मिळते आणि त्याचं पालन करून आपण पुढच्या आपल्या भविष्याची वाटचाल करायची. म्हणून आम्ही अजून सुद्धा या महाविद्यालयातून मॅडम कितीतरी विद्यार्थी बाहेर पडलेले. एक विद्यार्थी तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून नानासाहेब सांगितलं तसं आपल्या तिथे शिंगोलीवरचा एक विद्यार्थी तुम्हाला माहिती असेल डॉक्टर देवानंद शिंदे नावाचे आज ते एमपीसीचे बोर्ड मेंबर आहे. काही काळ ते एमपीसीचे अध्यक्ष होते आणि 5 वर्षाचा पूर्णपणे टेन्युअर एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी यशस्वीपणे सांभाळले ते डॉक्टर देवानंद शिंदे. ते सुद्धा याच महाविद्यालयाचे 5 वर्षाचे विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयातून PhD झाले. एका पोलीस शिपायाचं कोर्व हे कुठपर्यंत जाऊ शकतं बापूजीच्या दिलेल्या शिकवण माझ्या बरोबरच माझ्या मागे 2 वर्षाचे विद्यार्थी होते. या स्टेजवरच्या लेटच्या खांबाखाली घरी अभ्यास करण्याची सोय नसल्यामुळे त्या स्टेजवरती बसून वरांड्यात बसून अभ्यास करणार. इथं मागच्या बाजूला हे जे हॉटेल वगैरे झालेले आहे ना तिथं आंबराई होती नाईटमध्ये तिथं जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करणार. तिथून BSc होतो, पुढे MSc होतो, प्राध्यापक होतो आणि एका विद्यापीठाचा कुलगुरू हा होतो. आणि ज्यावेळेस तो या महाविद्यालयात आला त्यावेळेस खऱ्या अर्थाने बापूजीचे संस्कार कसे रुजलेले असतात ते लक्षात घ्या. आल्यानंतर तेव्हा कुलगुरू आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला बॉडीगार्ड वगैरे होता, गाडीतच त्याला बसवलं, अंगावरचा सूट वगैरे काढला आणि पूर्णपणे एकटा फिरत बसला. मागच्या बाजूला कॅन्टीनच्या खुर्चीवर जाऊन त्या बाकड्यावर मोठ्या बसून तिथं त्यांनी स्वतः पैसे देऊन चहा पिले आणि सगळीकडे फिरून आला. कुठल्या वर्गात मी बसलो होतो, कुठल्या बेंचवरती मी बसलेलो होतो, ज्या प्रॅक्टिकल मध्ये ज्या लॅबमध्ये जाऊन मी प्रॅक्टिकल केलं होतं हे सगळं तो एकटा बघून आला, कुणालाही काही पत्ता. आणि ज्यावेळेस नंतर तो शेवटी माझ्याकडे भेटायला आला त्यावेळेस त्या ठिकाणी कसं काय आला काय नाही कधी आला मी 1 तास झालं बोलला सगळीकडे एकट्याला फिरून आलो. मला बरेच जाऊन मोठेपणा कुणाचा घ्यायचा नव्हता. या कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थ्याप्रमाणेच मला त्या ठिकाणी सगळं बघायचं होतं, अनुभवायचं होतं. मग स्वतः फिरलो आणि आता शेवटी तुम्हाला बघण्यासाठी मग आम्ही आमची फॉर्मॅलिटी प्रमाणे बापूजींच्या पुतळ्याला पुष्पहार, आईसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार त्याच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही अर्पण केला. त्यावेळेस त्या बापूंच्या पुतळ्यापुढं गुडघ्यावरती पाय टिकून त्या ठिकाणी नतमस्तक झालं आणि त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आसू आले. आणि ती आसू आल्यानंतर मला वाटलं की आमच्याकडनं काय त्याचं स्वागत करायला चुकलं नाही काय म्हणून त्याला विचारलं तर तो मला सर नाही आहे हे माझे आनंद असतो की हा महामानव जर इथं आला नसता आणि त्यांनी जर हे महाविद्यालयात आलं नसतं तर माझ्यासारख्या एका साध्या पोलिसाचं पोरग मी BSc किंवा पुढचे शिक्षणच घेऊ शकत नसतो आणि आज ज्या पदावरती माझ्या त्या पदापर्यंत पोहोचू शकत नसतो. ही जी कृतज्ञतेची भावना आहे ही फार महत्वाची आहे आणि ही ओळख फार महत्वाची आहे आणि तोच विचार खऱ्या अर्थाने बापूजीने आपल्याला या ब्रीद वाक्यात ज्ञान विज्ञानाने सुसंस्कारायचे. नाहीतर आजची बदलत्या फॅशनमध्ये अशी पिढी झालेली मला की स्वतःच्या सासूची किंवा काही वेळेस स्वतःच्या आईची ओळख सुद्धा करून देताना
ही माझ्या घरची मोलकरी नाही म्हणून त्या ठिकाणी ओळख करून देणारी पिढी जर निर्माण होत असेल तर त्या शिक्षणाला आज तुमच्या प्रौढत्वाला किंवा तुमच्या मोठ्यापणाला काही अर्थ नाही. ज्याला स्वतःच्या आईबद्दल त्या ठिकाणी जाणीव नाही, स्वतःच्या सासूबद्दलची जाणीव नाही, ज्या स्वतः पडक्या घरामध्ये त्या ठिकाणी राहिलेले त्याच्याबद्दलची जाणीव, ज्या पडक्या मोडक्या असणाऱ्या इमारतीमध्ये जिथे शिक्षण घेतलंय त्या शाळेची त्या महाविद्यालयाविषयी जर त्याला त्या ठिकाणी जाण नसेल तर त्याने घेतलेल्या शिक्षणाला आणि त्याने घेतलेल्या मोठेपणाला काही अर्थ. हे शिक्षणाचा आम्हाला अभिप्राय. म्हणून बापूजीने जो संस्कार दिलेला आहे तो महत्वाचा, तोच जपला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेला तर तुम्ही आयुष्यात मोठंच होता. आज कितीतरी विद्यार्थी आहेत. मॅडम आमचा एक विद्यार्थी, मलाही माहिती नव्हता, पण दर शिक्षण दिनाला त्याचा पहिला फोन मला असतो आणि तो विद्यार्थी आता एवढ्या विद्यार्थ्यातून कसा लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस त्याचं नाव त्याच्याकडे मला कळालं त्यावेळेस मला हो हॉस्टेलला शिकायला होता वगैरे. तो आज सिंधुदुर्गला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बालाजी शेवाळे नावाचं विद्यार्थी, आपल्या इथं हॉस्टेल होतं बॉईज हॉस्टेल, तिथं राहून शिकलेला विद्यार्थी. त्यांनी आठवण ठेवली आणि दर शिक्षक दिनाला पहिला फोन येतो तो त्याचा शिष्यत्वाची त्या ठिकाणी भावना घेऊन, गुरुविषयीची आपुलकीची भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीने पहिला फोन त्या ठिकाणी करतो. त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिक्षक पेशाचं जे मोठेपण आहे ते आम्हाला जाणवतो. त्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस असे विद्यार्थी ज्यावेळेस आठवण करतात त्यावेळेस आपण शिक्षकाला खरं म्हणजे त्या ठिकाणी ऊर भरवली. ही शिकवण या संस्थेला दिली, ही शिकवण या संस्थेतून त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्याला देण्याचं काम आम्ही गुरुदेव कार्य करतो. नाहीतर पदवी तर आपण घेतोच आहे, शिक्षण घेतोच आहे, पदवी घेतोच आहे, मोठं होतोच आहे, अधिकारी पदावर जातो, राजकीय क्षेत्रात जातो, सामाजिक क्षेत्रात जातो. परंतु कशातून आपण आलेलो, कुठल्या अवस्थेतून आलेलो, कुठल्या समाजातून आपण आलेलो त्याची जाण आपण नाही ठेवली ना तर तुमच्या मोठेपणाला आणि तुमच्या पैशाला काही करू नको. आणि ते शिक्षण या संस्थेमध्ये आपण त्या दृष्टीनं हा संस्कार शब्द फार महत्वाचा आहे. कुठेही तुम्हाला हा संस्कार शब्द त्या ठिकाणी असा कुठल्या शिक्षण संस्थेत ऐकायला मिळणार नाही. तो याच्यासाठी कुठला सिलेबस नाही, त्याच्यासाठी कुठला शिक्षक नाही, कुठले तास नाही, कुठली परीक्षा नाही. हे संस्कार हे अंगीकारायला, संस्कार हे त्या ठिकाणी समोरच्याचे बघून शिकायला, त्या पद्धतीनं आचरण आपल्याला करावं. आपल्याला काही घरी कोणी शिकवलं का आईवडला नाही की घरी पाहुणा आला की त्या ठिकाणी त्या पाहुण्याला पहिल्यांदा पाणी तांब्या भरून द्यावं किंवा ग्लास मध्ये पाणी द्यावं हे कोणी शिकवले का आपल्याला? नाहीये. मग आपण काय करतो, आला पाहुणा की पहिलं काम करतो की बसा आणि त्याला पाणी देतो, बाकी काही नाही करता आलं तर पाणी करतो. हा मूळ संस्कार आईवडिलांनी जो दिलेला तो आपण त्या पद्धतीने जगतोय आणि त्याच्यातून कळतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अंगणावरून घराची कळा करते, तसं ते मुलगा किंवा मुलगी त्या घरातली किती संस्कारी आहे हे त्या पाहुणचार त्याला जो करतो त्याच्यावर त्या ठिकाणी. त्याच्यावर जो विद्यार्थी त्या पदवी घेऊन बाहेर पडलेला आहे तो कशा पद्धतीनं आदरानं त्या ठिकाणी शिक्षकाचा मान सन्मान ठेवतो. आपल्या आई वडिलांना समारंभानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर व आपण सर्व स्नातक, आज खर तर सर्वजण खऱ्या अर्थानं शिक्षक झालात. कारण आज विद्यापीठामार्फत आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपणास पदवी वितरण झालेलं आहे. या पदवी वितरण समारंभाचं प्रास्ताविक आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रकाश कांबळे सर यांनी केलं. या प्रास्ताविकामध्ये सरांनी आमच्या संस्थेचा इतिहास आणि या महाविद्यालयाचा इतिहास हा आपल्या समोर त्यांनी मांडला. त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या प्रेरणास्थान, आमच्या मार्गदर्शिका या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या HOD आदरणीय डॉक्टर आसुले मॅडम यांनी आपल्याला या ठिकाणी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनामध्ये मॅडमने आपल्याला तत्परता, तेजस्विता आणि तादात्म्य हे गुण कशा पद्धतीने आपल्या मध्ये असले पाहिजे
आणि नुसती पदवी घेऊन आपल्याला चालणार नाही. पदवी तर आपल्या सर्वांच्याकडे असते, मात्र त्या पदवी लायक अशी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे का, कॅपॅबिलिटी आपल्यामध्ये आहे का, आणि तशा पद्धतीनं आपल्यामध्ये गुण विकसित आपण केले पाहिजे. यासाठी असं भूमल असं मार्गदर्शन मॅडमनी केलं, त्याबद्दल मी मॅडमची ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या मराठवाडा विभागाचे विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर सर तुमचं नेहमीच आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन असतं आणि मी नेहमीच ऑब्झर्वेशन करत असतो की सरांच्याकडं टेक्निकल बाबीचं ज्ञान खूप आहे. तर कोणत्या व्यक्तीला काय म्हणायचं, आता सहज सरांनी दादाला सांगितलं की पदवी दान आणि पदवी वितरण यामध्ये काय फरक आहे. तर अगदी एवढे बारकाईने सगळ्या गोष्टीकडे पाहणं, सरांनी आतापर्यंत काउन्सिलिंग मेंबर असणं किंवा अनेक विद्यापीठाच्या कमिटीवरती काम केलेलं आहे. आता सध्या आमच्या संस्थेचे बऱ्याच कार्यावरती कामकाज करत आहे. तर सरांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा नेहमीच आम्हाला लाभ होत असतो. सरांनी अतिशय अगदी ओघवत्या भाषेमध्ये अगदी सर तुम्ही बोलत असताना आम्हाला असं वाटतं की तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं, आणि निश्चित आम्हाला आमच्या भावी आयुष्यासाठी प्रेरणा भेटत असते. निश्चित आमच्या विद्यार्थ्यांनी आज तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेरणा दिली. एक आदर्श विद्यार्थी कसा असावा आणि आदर्श मुलगा कसा असावा किंवा आदर्श नागरिक कसा असावा यासाठी आपण बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी या पूर्ण कार्यक्रमाचं नेतृत्व जे आहे या आमच्या परीक्षा विभाग प्रमुख जे आहे डॉक्टर रत्नाकर मस्के सर यांनी केलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या पडद्यामध्ये राहून पूर्ण या कार्यक्रमाची धुरा सांभाळली, त्यामध्ये डॉक्टर ए.टी. पाटील सर असू दे, त्याचबरोबर आता डॉक्टर हुवण सर असू दे, त्याचबरोबर बटुनवरी सर आहे, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा.
शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। इनको मैंने दे लगाएंगे। भारत माता की जय, भारत माता की। तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये